नमस्कार, मी डॉक्टर सायली वैद्य, आशा आयुर्वेदा पुणे क्लिनिक येथे असते। आज आपल्यासोबत आहे मृणाली पवार। मृणाली पवार मला जून मध्ये अप्रोच झाली होती, जून 2023 मध्ये। तिचं पहिलं कन्सल्टेशन जे झालं होतं ते ऑनलाईन झालं होतं। ती त्यावेळी स्पेन मध्ये होती आणि तिकडनं आपण ऑनलाईन कन्सल्टेशन केलं होतं। ती अप्रोच झाली तेव्हा तिचं डायग्नोसिस होतं एंडोमेट्रियोसिस आणि लग्नाला 4 वर्ष झालेली होती। सो आता तिचा प्रवास आपण तिच्याकडनं समजून घेऊया। नमस्कार, मी मृणाली। मला जेव्हा कळलं की मला एंडोमेट्रियोसिसचा त्रास होतोय तेव्हा मला खूप पेन होत होतं पिरियडमध्ये आणि नंतर मी बाहेरच्या डॉक्टरमध्ये दाखवलं, ॲलोपॅथी चालू केलं। त्यांनी मला एकच ऑप्शन सांगितलं की ऑपरेशन करून ती सिस्ट काढायला लागेल। पण नंतर मी आशा आयुर्वेदाची यूट्यूबला व्हिडिओ बघितली आणि मला तिथे कळलं की ते सिस्ट ही ऑपरेशन न करता निघू शकते म्हणून। तर मी इथे ट्रीटमेंट चालू केली आणि मी सायली मॅडमला फर्स्ट टाइम भेटले तर खूप छान आहेत। त्यांच्या गायडन्सनी आणि डाएट फॉलोअपनी मला एका महिन्यातच माझा पेन पहिला कमी झाला खूप आणि नंतर आम्हाला 3 महिन्यातच आम्ही कन्सीव्ह करू शकलो नॅचरली। पहिले तर थँक्यू सायली मॅडम। सुरुवातीला जेव्हा एंडोमेट्रियोसिसचं डायग्नोसिस झालं तेव्हा मृणालीला इतकं पेन व्हायचं की वॉकिंगला पण प्रॉब्लेम व्हायचा, घरातून बाहेर पडता यायचं नाही आणि आम्हाला एकच सोल्युशन दिसत होतं की ऑपरेशन, आणि ते करायचं आम्हाला नव्हतं किंवा अवॉइड करायचं होतं। आणि जेव्हा तुम्हाला अप्रोच झालो आणि तुमच्याकडून जेव्हा गायडन्स भेटला आणि इमिजिएटली तिला फरक दिसायला सुरू झाला आणि पेन तर थांबलंच, पण तुमच्या डाएटच्या मेन तर मला ते जास्ती इम्प्रेसिव्ह वाटलं की डाएट आणि प्लस मेडिसिन्स आणि एक्सरसाइज या सगळ्यामुळे एंडोमेट्रियोसिस तर बरंच झालंच, पण म्हणजे तिला पेन आणि त्रास कमी झाला, पण ऍडिशनली कन्सीव्ह पण झालं नॅचरली। सो थँक्यू व्हेरी मच। आणि मी स्पेनमध्ये होते तेव्हा पण मला मॅडमनी खूप सपोर्ट केला आउट ऑफ इंडिया असून, त्यामुळे खरंच थँक्यू सायली मॅडम आणि आशा टीम। वेलकम। मृणाली, जसं मी म्हणाले, जून मध्ये ती मला 2023 मध्ये अप्रोच झाली होती। तेव्हा ती स्पेन मध्ये होती आणि ऑनलाईन कन्सल्टेशन थ्रू तिची आपण सगळी हिस्ट्री समजून घेतली होती। तर तिला एंडोमेट्रियोसिसच्या सिस्ट होत्या। राईट ओव्हरी मध्ये एक सिस्ट दिसत होतं, लेफ्ट ओव्हरी वॉज क्लिअर। त्याच्यानंतर आपण तिला मेडिसिन सुरू केले। ती भारतात येऊन मग मला भेटली होती। सो त्यानंतर आपण तिला मेडिसिन सुरू केले। इनिशियली आपण तिचा एंडोमेट्रियोसिस कंट्रोल केला आणि एंडोमेट्रियोसिस कंट्रोल झाल्यानंतर तिला आपण स्पेनला पुन्हा जाण्याची परवानगी दिली आणि त्याच्यासोबत आपले मेडिसिन्स चालूच होते। सो त्या मेडिसिन सोबत ती स्पेनला गेली आणि पुढच्या 2 महिन्यातच ती कन्सीव्ह झाली आणि आज ती 4थ्या महिन्यामध्ये आपल्याला क्लिनिकमध्ये येऊन भेटते आहे। तिचा आपण 3 महिन्याचा स्कॅन करून घेतलाय आणि सगळं नॉर्मल आहे। आणि जे एंडोमेट्रियोसिस सोबत पेशंटला बरेचदा सांगितलं जातं की IVF शिवाय कन्सीव्ह होऊ शकत नाही किंवा ऑपरेशन शिवाय एंडोमेट्रियोसिस बरा होऊ शकत नाही। तर मृणाली आणि अशा आपल्या खूप मैत्रिणी त्याची उदाहरणं आहेत की त्यांनी जो डाएट आम्ही सांगतो, जो एक्सरसाइज आम्ही सांगतो आणि जे औषधं आम्ही सांगतो ही जर त्यांनी व्यवस्थित फॉलो केली तर एंडोमेट्रियोसिस डेफिनेटली आपण कंट्रोल करू शकतो आणि नॅचरली सुद्धा कन्सीव्ह करणं शक्य आहे। सो आय एम व्हेरी हॅपी फॉर मृणाली आणि लवकरच ती आपल्याला बाळ घेऊन भेटेल यासाठी मी तिला शुभेच्छा देते।